ठीक आहे, नेक्स्ट हेडिंग घ्या. नेक्स्ट हेडिंग घ्या. Earth's gravitational acceleration. Earth's gravitational acceleration. Earth's gravitational acceleration. Earth's gravitational acceleration. दिली का हेडिंग? दिली का हेडिंग? ठीक आहे, पहा. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन मध्ये सगळ्यात पहिलं शिकायचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो त्याला? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय म्हणतो त्याला आपण? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय रे? इंक्रीज और डिक्रीज इन स्पीड. वेलॉसिटी मध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतो आपण? ऍक्सेलरेशन म्हणतो. वेलॉसिटीची व्हॅल्यू बदलते, वाढते म्हणजे ऍक्सेलरेशन झालं. कमी झाली म्हणजे डिऍक्सेलरेशन झालं. डिसेलरेशन पण म्हणतात त्याला. ठीक आहे, काय झालं? डिऍक्सेलरेशन झालं. ठीक आहे, जर वाढली तर काय म्हणायचं? ऍक्सेलरेशन. कमी झाली तर डिसेलरेशन. आता नॉर्मल केसेस मध्ये जिथे आपण फोर्स लावत असतो, सपोज गाडी आहे, गाडी ऍक्सेलरेट करतोय. कोण करतं ऍक्सेलरेट? आपण करतो ना, ह्युमन बिंग्स करतात. बरोबर, म्हणजे हे काय झालं? नॉर्मल ऍक्सेलरेशन. फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत. कोणता? एम ए आणि दुसरा काय? एम जी. बरोबर, तर हे जे आहे हे नॉर्मल केसेस मध्ये लागतं, जिथे ऍक्सेलरेशन एक दुसरी ऑब्जेक्ट करतो, दुसरा कोणतरी ऑब्जेक्ट आहे तो ऍक्सेलरेट करतो. पण जर ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेट करत असेल त्याला काय म्हणायचं? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणायचं. कोणामुळे ऍक्सेलरेट होतंय? ग्रॅव्हिटी जर ऍक्सेलरेट करत असेल तर काय म्हणायचं त्याला? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणायचं. एखादा ऑब्जेक्ट वरून खाली फेकला तर आपण फेकला का त्याला? किंवा आपण हे केलं, आपण ऍक्सेलरेट केला का? आपण त्याची स्पीड कमी जास्त केली का? नाही. ती कोणामुळे झाली? ग्रॅव्हिटीमुळे झाली. ठीक आहे, ग्रॅव्हिटीमुळे ती ऍक्सेलरेट झाली. एखादी गोष्ट जर हवेत आहे, मिटिओर्स पडतात सरफेसवर, अर्थ सरफेसवर, तर ते कोणामुळे पडतात? अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे पडतात ना. ठीक आहे, कोणामुळे पडतात? अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे पडतात. बरोबर, मग एखादी गोष्ट जर हवेतून किंवा ऍटमॉस्फिअर मधून खाली पडत असेल तर कोणामुळे खाली पडते? अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे खाली पडते. अर्थच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे खाली पडते. मग हा काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आपल्याला. आधी काय डिराईव्ह करायचं आहे? फॉर्म्युला. फोर्सचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय आहे तो? mg. आता इथे काय लागणार? mg. ma यूज करणार का आपण इथे? नाही. का बरं? कारण नॉर्मल ऍक्सेलरेशन इथे करत नाही आपण. आपण कोण ऍक्सेलरेट करते आता? ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेट करते, म्हणून फॉर्म्युला काय घेतला? mg. बरोबर, आता एखाद्या ऑब्जेक्ट वर फोर्स लागतोय. किती लागतोय तो? mg लागतोय. आता म्हटलं आपण एखादा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्ट वर फोर्स लागतोय. किती लागतोय? mg फोर्स लागतोय. किती लागतोय फोर्स? mg. पण न्यूटनने दुसरा फॉर्म्युला सांगितल्यानुसार, त्या फॉर्म्युलानुसार फोर्स जो लागतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो हा येतो ना, जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. आता हा एम एम का घेतला? कारण m1 m2 घ्यायचा होता. बरोबर, म्हणजे आता जर आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, सपोज तुमच्याकडे पेन आहे. काय आहे? काय आहे? काय आहे? काय आहे? काय? काय आहे तुमच्याकडं? ठीक, ठीक आहे, पेन्सिल आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो आहे तो आहे अर्थ सरफेस. अर्थ तर नाही आपल्याकडं, मग काय घ्यायचं? चंद्र अर्धा नाही घेऊ शकत.
फक्त सर्कल नाही निघू शकत. बरं जाऊ द्या चला. हे घेतलं. सपोज हा काय मून आहे. काय तो मून. आता नकोय. हा काय आपल्याकडं मून आहे. ठीक आहे. मूनने काय केलं आता ह्या पेनला कुठे घेतलं त्याच्या ग्रॅव्हिटीमुळे असं खाली घेतलं. ठीक आहे. याचा मास एम आहे, याचा मास कॅपिटल एम आहे. अर्थच घेऊ आपण. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन शिकतोय ना. ठीक आहे. हा काय अर्थ आहे. अर्थचा मास काय आहे एम. या दोघांमधला फोर्स न्यूटनने सांगितलंय किती येतं दोघांमधला फोर्स. एफ इज इक्वल टू जी दोघांच्या मासेसची मल्टिप्लिकेशन अपॉन आर स्क्वेअर. बरोबर का. दोघांच्या मासेसची मल्टिप्लिकेशन अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे नक्की. ठीक आहे. त्या ऑब्जेक्टवर लागणारा फोर्स किती आहे एम जी आहे. ह्या ऑब्जेक्टवर जर फक्त याचा फोर्स जर काढायला लागला याच्यावर जो फोर्स लागतोय अर्थमुळे तर किती आहे एम जी आहे. करेक्ट का. मग दोन्ही इक्वेशन नुसार फोर्स तर काय लागतोय सेमच लागतोय. मग दोन्ही इक्वेशन्स नुसार तुम्ही काय लिहू शकता एम जी इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. इथे एम कसं आहे मल्टिप्लिकेशनला इकडे जाऊन डिवाइड होईल आणि काय होईल कॅन्सल आउट. करेक्ट का. का करून दाखवू. हा एम इकडे गेला जी इज इक्वल टू काय येईल जी एम एम अपॉन आर स्क्वेअर आणि इथे मल्टिप्लिकेशनला होता हा डिव्हिजनला आला. आला का. आणि मग काय होणार तो कॅन्सल आउट. म्हणजे झालं काय जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि जर ऑब्जेक्ट हा अर्थ सरफेसवर असेल तर डिस्टन्स काय आलं अर्थ आणि त्याच्यातलं. जर सपोज आता हा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट काय केला आपण अर्थ सरफेसवर घेतला. कुठे घेतला अर्थ सरफेसवर म्हणजे असं इथे. तर काय झालं याच्यातलं आणि त्या ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स काय आता हा कुठं आला अर्थ सरफेसवर आला. तर याच्यातलं आणि ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स अर्थ मधलं आणि ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स हे कोणाला इक्वल आलं रेडियसला इक्वल आलं ना. अर्थच्या सेंटर पासून डिस्टन्स घेणार तुम्ही ऑब्विसली. तर मग अर्थच्या कोणाला इक्वल आलं ते रेडियसला इक्वल आलं डिस्टन्स दोन्ही मधलं. मग काय म्हणू शकता या व्हॅल्यूला आपण काय म्हणू शकतो जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि हा आला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. काय आला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला कसा आला कळालं का. परत एकदा पहा काय इथं एफ इज इक्वल टू एम जी हा फॉर्म्युला आहे. फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत एम ए आणि एम जी. त्यातला आपण एम जी का चूज केला कारण आता इथे ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेट करते म्हणून एम जी चूज केला. दुसरा फॉर्म्युला काय फोर्सचा जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. दोन्ही ऑब्जेक्टच्या मासची मल्टिप्लिकेशन आणि त्यांच्यामधलं डिस्टन्सचा स्क्वेअर. त्यानंतर दोन्ही इक्वेट केलं त्यातला हा एम मल्टिप्लिकेशनला होता इकडे जाऊन काय होला डिवाइडला गेला. मग एम एम कॅन्सल आउट झाला. काय आली व्हॅल्यू जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. जी म्हणजे काय याच्यात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल एम म्हणजे काय कॅपिटल एम म्हणजे हा कॅपिटल एम काय मास. कोणाचा मास आहे अर्थचा मास आहे. ठीक आहे. आर स्क्वेअर म्हणजे काय असतो त्या दोन ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स. आणि ऑब्जेक्ट जर अर्थच्या सरफेसला असेल तर त्या दोघांमधला डिस्टन्स काय आलं अर्थच्या रेडियसला इक्वल आलं. सेंटर पासून डिस्टन्स मोजणार तुम्ही. ठीक आहे. आता माझ्यातलं आणि अर्थ सरफेस मधलं डिस्टन्स काय येणार आहे अर्थच्या सेंटर पासून डिस्टन्स मोजलं तर माझ्यापर्यंत येता येतं ते काय होणार आहे रेडियस ऑफ अर्थला इक्विव्हॅलंट होणार आहे ना. ठीक आहे. आणि रेडियस ऑफ अर्थ जास्त जास्त 6400 किलोमीटर. एवढं किलोमीटर अर्थ हा खाली आहे. ठीक आहे. नाही लक्षात राहिलं नका ठेवू. हे समजलंय का. तर व्हॅल्यू काय आली याची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आली जी एम अपॉन आर स्क्वेअर. काय आली व्हॅल्यू जी एम अपॉन आर स्क्वेअर. समजलंय हे नक्की समजलंय. लिहून घ्या. फॉर्म्युला लावून करायचं आहे त्याचे आता व्हेरिएशन्स पाहिजेत की व्हॅल्यू ही कशी बदलते. ठीक आहे. घ्या लिहून.